हॅलो फ्रेंड्स, तर आज बघा आपण बघणार आहोत एखाद्या संख्येला 10, 100, 1000 अशा संख्यांनी जर गुणले तर गुणाकार काय येईल. बघा, पहिला आहे 15 गुणिले 10 तर आन्सर येईल 150. आता दुसऱ्या संख्येमध्ये काय आहे, एक पॉईंट आहे आणि इकडे आहे एक झिरो, म्हणून एक झिरो कमी झाले तर याच्यावरील एक पॉईंट कमी होतो, म्हणजेच 15 आन्सर येईल. आता दुसऱ्या याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत आणि इकडे 3 झिरो आहेत, म्हणून तिन्ही पॉईंट कमी होतील आणि आन्सर येईल 15. आता चौथ्या एक्झाम्पलमध्ये किती आहेत, 4 पॉईंट आहेत, पण झिरो किती आहेत, 2. म्हणून 2 झिरो कमी झाले तर इकडचे 2 पॉईंट कमी होतील, तरी आलेल्या ॲन्सरमध्ये 2 पॉईंट राहतील. नंतर पाचव्या याच्यामध्ये बघा, इकडे 3 झिरो आहेत आणि इकडे पॉईंट आहे, 1 पॉईंट आहे तर 1 झिरो कमी होईल, तर याचे ॲन्सर येईल 1500. आणि चौथ्या याच्यामध्ये बघा, 4 पॉईंट आहेत सहाव्या याच्यामध्ये आणि इकडे 2 झिरो आहेत, तर 2 झिरोमुळे इकडचे 2 पॉईंट कमी होतील, तरी आलेल्या ॲन्सरमध्ये 2 पॉईंट राहतील, हे लक्षात